Hey guys, welcome back to my YouTube channel. In the last video of this lesson, we have seen that the boy who was unable to do his study properly and his teacher C.M. Hamel, he had said them to learn about participles, but he didn't do his participles very well. So he felt very sorry when he come to learn that the order from Berlin had came there that in the schools of Alsace-and-Lorraine only German language will be used for teaching. So the boy felt very sorry about that because he didn't studied his subjects very well. Friends, if you haven't seen the first part of the lesson, so the description box is given below, so refer it. Now let's start the second part of the lesson. So pay attention on page number 119, second paragraph. Your parents were not anxious enough to have you learn. The teacher said, शिक्षक सांगतायत की तुमचे वडीलसुद्धा तुम्ही शिकावं याविषयी इतके अँशियस नव्हते, काळजी घेत नव्हते, त्यांना तुमच्या अभ्यासाविषयी एवढी चिंता नव्हती. दे प्रिफर टू पुट यू टू वर्क ऑन अ फार्म ऑर ॲट द मिल्स सो ॲज टू हॅव अ लिटल मोर मनी. तुमचे वडील तुम्हाला अभ्यासाच्या ऐवजी गिरण्यांमध्ये काम करायला किंवा एखाद्या कामाच्या ठिकाणी जेणेकरून तुम्ही थोडेफार पैसे मिळवतील असं ते बघत. अँड आय हॅव बीन टू ब्लेम ऑल्सो. टीचर सांगतात की मी स्वतःला पण दोषी मानतो. हॅव आय नॉट ऑफन सेंट यू टू वॉटर माय फ्लॉवर्स इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन्स. ते म्हणतात की मी नाही का तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये झाडांना प्लॅन्ट्सला पाणी सोडायला पाठवलं, पाणी द्यायला पाठवलं. अभ्यास घेण्याच्या ऐवजी तुमचा अभ्यास घेण्याच्या ऐवजी मी सुद्धा तुम्हाला झाडांना पाणी देण्यास पाठवलं, तर मी पण दोषी आहेत. देन फ्रॉम वन थिंग टू अनदर एम हमेल वेंट ऑन टू टॉक ऑफ द फ्रेंच लँग्वेज सेइंग दॅट इट वॉज द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज इन द वर्ल्ड. नंतर ते शिक्षक एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्यावर बोलत बोलत नंतर फ्रेंच भाषेविषयी बोलू लागले. ते म्हणाले की फ्रेंच भाषा ही जगातली सर्वात सुंदर भाषा आहे. We must guard it among us and never forget it, because when a people are enslaved, as long as they hold fast to their language, it is as if they had the key to their prison. Prison म्हणजे तुरुंग. ते म्हणतात की आपण आपल्या भाषेला कधीही विसरू नये. आपल्या भाषेवर आपलं प्रेम असलं पाहिजे, कारण जोपर्यंत आपण आपल्या भाषेवर प्रेम आहेत, आपण आपल्या भाषेला चिपकून आहोत, आपली भाषा आपण आत्मसात करून आहोत, तोपर्यंत आपल्याजवळ स्वातंत्र्याची ती एक प्रकारची किल्लीच असते. कोणत्याही एका तुरुंगाची ती किल्ली असते. आपण आपल्या भाषेवर जर प्रेम असेल तर आपण त्या बंधनातून, गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. इट इज ॲज इफ दे हॅड द की टू देअर प्रिझन. जणू काही ती एक प्रकारची त्या तुरुंगाची चाबीच आहेत. देन ही ओपन अ ग्रामर अँड रीड अस अवर लेसन. नंतर त्यांनी ग्रामरची पुस्तक उघडली आणि आमचा पाठ वाचला. आय वॉज अमेज टू सी हाऊ वेल आय अंडरस्टूड इट. मला आश्चर्य वाटलं, मी आश्चर्यचकित झालो की कधी नव्हे तो इतका पाठ मला समजला. ऑल ही सेट सीम टू सो इझी. कारण शिक्षकांनी असं वाटत होतं की खूप सोप्या पद्धतीने तो आम्हाला शिकवला असेल. आय थिंक टू दॅट आय हॅड नेव्हर लिसन सो केअरफुली. आणि खरंच मी सुद्धा इतकं कधी लक्ष देऊन ऐकलं नव्हतं. अँड दॅट ही हॅड नेव्हर एक्सप्लेन एव्हरीथिंग विथ सो मच पेशन्स. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी कधी इतक्या विस्तीर्णपणे कधी स्पष्टीकरण, एवढ्या संयमाने कधी स्पष्टीकरण केलं नसावं. इट सीम्स ऑलमोस्ट ॲज इफ द पुअर मॅन वॉन्टेड टू गिव्ह अस ऑल ही न्यू बिफोर गोईंग अवे अँड टू पुट इट ऑल इन टू अवर हेड्स ॲट वन स्ट्रोक. जणू काही असं वाटत होतं की एका
क्षणातच त्यांना जे काही माहिती आहेत ते आम्हाला देऊन टाकावं असं त्यांना वाटत होतं. अँड टू पुट इट ऑल इन टू आवर हेड्स ॲट वन स्ट्रोक, आणि एका फटक्यातच, एका स्ट्रोकमध्येच सगळं काही आमच्या डोक्यात उतरवावं असं त्यांना वाटत होतं. आफ्टर द ग्रामर वी हॅड अ लेसन इन रायटिंग. ग्रामरच्या पाठानंतर आमचा लिखाणाचा तास झाला. दॅट डे MML हॅड न्यू कॉपीज फॉर अस. त्या दिवशी त्यांनी आमच्यासाठी नवीन कॉपीज आणलेल्या होत्या. ऑन विच वेअर रिटन इन अ ब्युटिफुल राऊंड हँड, आणि त्यावर एका सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं होतं फ्रान्स अल्सेस, फ्रान्स अल्सेस. दे लुक्ड लाईक लिटल फ्लॅग्स फ्लटिंग एव्हरीवेअर इन द स्कूल रूम. जणू काही ते छोट्याशा पताकासारखे ते दिसत होते, फ्लॅगसारखे, फ्लॅग, पताका, झेंडा, आणि पूर्ण खोलीमध्ये, वर्गामध्ये फडफडत होते, फ्लटरिंग, फडफडत होते. हंग फ्रॉम द रॉड ॲट द टॉप ऑफ अवर डेस्क. यू ऑट टू हॅव सीन हाऊ एव्हरी वन सेट टू वर्क अँड हाऊ क्वाईट इट वॉज. तुम्ही कल्पना करू शकता की सर्वजण किती शांततेने वर्गामध्ये बसलेले होते. द ओनली साऊंड वॉज द स्क्रॅचिंग ऑफ पेन्स ओव्हर द नोटबुक, ओव्हर द कॉपीज. फक्त लिखाणाचा आवाज, वह्यांचा आवाज, त्या पेपरवरचा आवाज लिखाणाचा, फक्त तेवढाच तो येत होता. वर्गामध्ये एवढी शांतता होती. ऑन द रूफ द पिजन्स कूड व्हेरी लो अँड आय थॉट टू माय सेल्फ. आणि रूफवर, छतावर पिजन्स, कबूतर, ही आवाज करत होती. मी माझ्याशीच विचार केला, विल दे मेक देम सिंग इन जर्मन इवन द पिजन्स. माझ्या स्वतःशीच विचार केला की ते लोक म्हणजे जर्मन लोक म्हणजे पर्शियन सोल्जर्स हे ह्या पिजनला म्हणजे कबूतरांना सुद्धा जर्मनमधून गायला लावतील का. व्हेन एव्हर आय लुक्ड अप फ्रॉम माय रायटिंग आय सॉ MML सिटिंग मोशनलेस इन हिज चेअर अँड गेझिंग ॲट वन थिंग देन ॲट अनदर ॲज इफ ही वॉन्टेड टू फिक्स इन हिज माइंड जस्ट हाऊ एव्हरीथिंग लुक्ड इन द लिटल स्कूल रूम. जेव्हा जेव्हा मी लिहिताना वर बघायचो सरांकडे, तर मी बघायचो की ते आपल्या चेअरमध्ये मोशनलेस, निस्तब्ध, निश्चल आपल्या खुर्चीमध्ये बसलेले होते आणि एका गोष्टीकडे टक लावून बघत होते आणि नंतर लगेच आपली नजर दुसऱ्या गोष्टीकडे वळवत होते. टू गेज म्हणजे टक लावून पाहणे. अनादर इफ ही वॉन्टेड, जणू काही प्रत्येक गोष्ट ही त्यांना आपल्या मनामध्ये साठवून ठेवायची होती. अशा पद्धतीने ते एका गोष्टीमागून दुसऱ्या गोष्टीकडे बघत होते. फॅन्सी फॉर 40 years he had been there in the same place with his garden outside the window and his class in front of him just like that. आणि 40 वर्ष ज्या माणसाने एका ठिकाणी एका शाळेत आपली सेवा दिलेली होती, खिडकीच्या बाहेर त्यांचा बगीचा होता आणि जो वर्गाच्या समोर होता विंडो अँड हिज क्लास इन फ्रंट ऑफ हिम, आणि त्यांच्या समोर त्यांचा वर्ग होता. ओनली द डेस्क अँड द बेंचेस हॅड बीन वन स्मूथ अँड द वॉलनट ट्रीज इन द गार्डन वेअर टॉलर. एवढ्या वर्षांमध्ये फक्त बेंच हे गुळगुळीत झालेले होते, डेस्क आणि बेंच हे झिजले होते, गुळगुळीत झाले होते, वन स्मूथ, आणि बाहेर जो वॉलनट ट्रीज होते, अक्रोडाची जी झाडं होती गार्डनमधली, ही मोठी झाली होती. हा एवढा बदल झालेला होता. हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन हिज हार्ट टू लिव्ह इट ऑल. ह्या सगळ्या गोष्टी मागे सोडून जाताना त्यांचं हृदय किती दुखावलं असेल. बिचारे, पुअर मॅन. टू हिअर हिज सिस्टर मुव्हिंग अबाउट इन द रूम अबाव पॅकिंग देअर ट्रंक्स. वरती त्यांची सिस्टर सामानाची पॅकिंग करत होती. तिचा पॅकिंगचा आवाज ऐकून ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये चालत होत्या. त्याविषयी त्यांना कसं वाटत असेल. फॉर दे मस्ट लिव्ह द कंट्री नेक्स्ट डे. कारण त्यांना हा देश उद्याच, पुढच्या दिवशी सोडायचा होता. आफ्टर द रायटिंग वी हॅड अ लेसन इन हिस्ट्री. इतिहासाचा तास लिखाणाच्या तासानंतर झाला. अँड देन द बेबीज चॅन्टेड देअर बा, बे, बी, बू, बो. आणि नंतर मुलं हे बा, बे, बी, बो, बू अशी चांट करायला लागलीत, म्हणायला लागलीत. हाऊ वेल आय रिमेंबर इट दॅट लास्ट लेसन. खरंच सांगतो की मला तो शेवटचा पाठ किती स्मरणात राहिला. ऑल ॲट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12.
आणि एकदाचे त्या चर्चच्या घड्याळाने 12चे ठोके दिले. त्या घड्याळात 12 वाजले दुपारचे. ॲट द सेम मोमेंट द ट्रम्पेट्स ऑफ द पर्शियन्स रिटर्निंग फ्रॉम ड्रिल, आणि त्याच वेळेस पर्शियन सोल्जरसुद्धा आपली ट्रम्पेट वाजवून त्यांच्या ड्रिलवरून परतत होते. साऊंडेड अंडर अवर विंडोज, आणि तो आवाज आमच्या खिडकीतून येत होता. यम हमेल स्टूड अप, यम हमेल आपल्या खुर्चीवरून उभे राहिले. व्हेरी पेल इन हिज चेअर, पेल निस्तेज, खूप निस्तेज उदास ते दिसत होते. आय नेव्हर सॉ हिम लुक सो टॉल, मी कधी नव्हे त्यांना इतकं उंच पाहिलं नाही की ते इतके उंच आहेत. म्हणजे थोडक्यात ह्या मुलाला सांगायचं की कधी मी त्या शिक्षकांकडे लक्ष दिलंच नाहीत की खरेच ते एवढे उंच आहेत, एवढे बारकाईने मी कधी बघितलं नाहीत, जे आज त्यांना हा तो निरखून. देन ही टर्न टू द ब्लॅकबोर्ड, टूक अ पीस ऑफ चॉक, अँड बेअरिंग ऑन विथ ऑल हिज माइट ही रोट ॲज लार्ज ॲज ही कुड. नंतर ते ब्लॅकबोर्डकडे वळले, खडूचा एक तुकडा घेतला, पीस ऑफ चॉक, आणि शक्य तेवढ्या ताकदीनिशी ही रोट त्यांनी लिहिले. जेवढं मोठं होईल जेवढं शक्य होईल तितकं मोठं फळ्यावर, विव्ला फ्रान्स. विव्ला फ्रान्स मीन्स फ्रान्स चिरायू हो. देन ही स्टॉप्ड अँड लीन्ड हिज हेड अगेन्स्ट द वॉल. नंतर लिहून झाल्यानंतर ते थांबले आणि आपलं डोकं त्यांनी भिंतीशी वाकवलं. ते झुकलेत, लीन म्हणजे झुकवलं, अगेन्स्ट द वॉल म्हणजे भिंतीच्या दिशेने. अँड विदाऊट अ वर्ड, आणि एक शब्दही न बोलता, ही मेड अ जेस्चर, त्यांनी इशारा केला. जेस्चर्स मीन्स हातवारे करणे, इशारा करणे. ही मेड अ जेस्चर टू अस विथ हिज हँड, हाताने त्यांनी आम्हाला इशारा केला. स्कूल इज डिसमिस्ड, यू मे गो, की शाळा संपली आहेत, शाळा सुटली आहेत, तुम्ही जाऊ शकता. सो फ्रेंड्स, here we have completed the meaning of the story in Marathi. Now we are going to discuss on new words and their meaning in the text. There are some phrases in the text, so let's see their meanings. First phrase, in a great dread of. In a great dread of means afraid of, ची भीती वाटणे, ची भीती असणे. Second, did not know the first word about them means did not know anything about them, एखाद्या गोष्टीविषयी काही माहीत नसणे. थर्ड वर्ड, क्राऊड. क्राऊड मीन्स गॅदरिंग ऑफ पीपल, म्हणजे गर्दी. नेक्स्ट, अ ग्रेट बसल मीन्स लाऊड नॉईज, गोंगाट, गोंधळ. टेरिबल आयर्न रूलर. आयर्न रूलर, लोखंडी दांडा, ज्याच्याने ते शिक्षक विद्यार्थ्यांना मारत, म्हणून टेरिबल. रूलर विथ विच द मास्टर हिट द स्टुडंट्स हार्ड. फ्राईट. फ्राईट मीन्स भीती, फिअर. सोलेम. सोलेम मीन्स गंभीर, सिरियस. गॉट अ लिटल ओव्हर माय फ्राईट, भीतीवर ताबा मिळवणे, भीतीवर नियंत्रण मिळवणे. मीन्स गॉट लेस फ्रायटेंड, इंग्लिश मिनिंग. सार, हिअर द नेम ऑफ अ रिव्हर. What a thunderclap these words were to me. The meaning of this phrase is the words came as a shock, म्हणजे मोठा धक्का बसणे, त्या शब्दांचा एक वज्राघात होणे, ऐकल्यानंतर धक्का बसणे. शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो. हिअर शी मीन्स फ्रान्स, देशाला, कंट्रीला म्हटलं आहे. शी पुट ऑफ मीन्स शी पुट ऑफ लर्निंग टुमॉरो मीन्स शी डिड नॉट लर्न ॲट दॅट टाईम, म्हणजे आपलं काम दुसऱ्या दिवसावर ढकलणे, आपलं लर्निंग दुसऱ्या दिवसावर ढकलणे. आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ, ट्राय टू solve English workshop which is given on page number 121. I hope you have understood it better. Thank you for watching this video. Bye bye.